लहानपणी सर्वांनी कधी ना कधी GTA वाय सिटी, काउंटर स्ट्राईक, डायमंड रश, बाउन्सी टेल्स यासारखे अनेक गेम खेळला असाल आणि कदाचित त्यामुळे आईकडून मारही खाल्ला असाल. पण कधी विचार केला हे गेम बनतात कसं आणि आपण असले गेम बनवू शकतोय काय? मी तसाच विचार केला आणि गेम बनवण्यासाठी जे गरजेचं असते ते सगळं शिकत आलोय. नमस्कार मंडळी. माझं नाव ओमकार पाटील. मी आहे एक प्रोफेशनल 2D आर्टिस्ट. त्यात मी ॲनिमेशन सुद्धा करतोय आणि एक 2D गेम आर्टिस्ट म्हणून इंडस्ट्रीत कामही केलंय आणि जरा कोडिंग पण शिकतोय हो. आणि मी आजपासून माझा पहिला गेम बनवण्याच्या प्रवासाला सुरुवात करतोय आणि तेही एकटं. तर गेम बनवणं काही सोपी गोष्ट नव्हे. ते कसं असतंय, गेम बनवायचं म्हटलं तर एक पाईपलाईन फॉलो करावी लागते. पाईपलाईन म्हणजे पाण्याची नाही हो, प्रोसेस. याला पाईपलाईन म्हणतात. कन्सेप्ट आयडियापासून ते गेम लॉन्च होईपर्यंत. यात आर्ट, ॲनिमेशन, कोडिंग, साउंड इफेक्ट्स, मार्केटिंग अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. आणि त्यामुळे माझा हा सोलो गेम डेव्हलपर बनण्याचा प्रवास खूप मोठा असणार आहे. या प्रवासात अडथळेही खूप असतील. ते गोष्ट मनासारखी होईल असं नाही. पण प्रत्येक पायरी काहीतरी नवीन गोष्ट शिकवून जाईल. या प्रवासादरम्यान होणाऱ्या गमती-जमती, आलेले अनुभव आणि गेमिंगच्या दुनियेतील माहिती या सर्व गोष्टी मी या चॅनलद्वारे माझ्या या जर्नीतून शेअर करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तर माझ्या या गेम यात्रेत सहभागी होण्यासाठी चॅनलला फॉलो करा. भेटूया पुढच्या भागात.